विदर्भ प्रांतातील भटक्या विमुक्त समाजाच्या कल्याणासाठी भटक्या विमुक्त कल्याणकारी परिषदेतर्फे 2 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। ही परिषद 21 आणि 22 फरवरीला होणार असून समाजाच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा व जनजागृती करण्यात येणार आहे। भटक्या विमुक्त समाजात एकूण 52 जाती आहेत आणि 275 उपजाती समाविष्ट आहे। महाराष्ट्रात 13 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 1.5 कोटी लोकसंख्या या समाजाची आहे। मात्र समाजाचा विकासाचा वेग हा अत्यंत मंद आहे। सद्यस्थितीत समाजातील केवळ 20% लोक हे साक्षर आहेत। शिक्षणाचा अभाव आणि सततची भटकंती ही यामागील मुख्य कारणे आहेत। शासनाने या समाजासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या तरी त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही। याचे मुख्य कारणे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य शासकीय ओळखपत्रांच्या अभावामुळे हा समाज अनेक योजनांपासून वंचित राहत आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसीय परिषदेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात चर्चा होणार आहे। यासोबतच समाजात अधिकाधिक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे। या परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या हक्कांसाठी ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। हा भटके विमुक्त समाजाचे प्रश्न समाजासमोर, शासनासमोर मांडले जावेत, त्यासाठी आपल्या बिऱ्हाड, बाजल्यासह विदर्भ प्रांतातील घुमंतू समुदायाचे लोक या परिषदेमध्ये सहभागी होतात आणि आपले प्रश्न हे त्यांच्यावरची उत्तरं काही समाजाने शोधायची, काही सरकारने शोधायची, त्याच्यावर चर्चा होते, गटशः चर्चा होते आणि त्यातून त्यांच्या प्रश्नांना दाद मिळते। त्याच्यातून ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण मंत्री महोदयांना ते निवेदन देतो आणि त्यातून भटक्यामुक्तांचे अनेक प्रश्न, मग घरकुल असेल, त्यांच्या राहण्याचे प्रश्न असतील, वस्तीचे प्रश्न असतील, त्याचबरोबर त्यांच्या डॉक्युमेंटचे म्हणजे कागदपत्रांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या परिषदेचा मोठा उपयोग होतो। तसेच समाजाच्या सहकार्याने, बंधुभाव हाच धर्म हे आपल्या संघटनेचं ब्रीद आहे, त्याला अनुसरून आपण सर्व समाजाचं सहाय्य भटक्यामुक्तांच्या विकासासाठी कसं मिळेल हे पण आपण बघत असतो। यातून अनेक प्रश्न भटकेमुक्त समाजाचे हे समाजापुढे येतात आणि त्यांना सन्मानाने वागणूक द्यायची, त्यांचा जो सहभाग राहिलेला आहे देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी भटकेमुक्तांचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये असतो आणि तो सहभाग समाजामध्ये कुठेतरी आपण विसरत चाललेलो आहे। त्या सहभागाचं पुनर्स्मरण सर्व समाजाला व्हावं हाही या बिऱ्हाड परिषदेचा हेतू आहे आणि त्यातून अन्य समाज जो आहे त्याला पण भटक्यामुक्तांचं योगदान समाजकार्यामधलं, देशकार्यामधलं, धर्म वाचवण्यामधलं जे आहे ते झालेलं आहे। 1857चं युद्ध असो की त्यानंतरची अनेक स्वातंत्र्य चळवळी असो, याच्यामध्ये भटकेमुक्त समाजाचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। ते पण अधोरेखित करण्याचा मोठा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून होत असतो। या विषयावर परिषद म्हणून गंभीरपणे पूर्ण नुसतं विदर्भातच नाही, कल्याणकारी परिषदेच नाही तर भटकेमुक्त विकास परिषद जी अन्य 3 प्रांतातही काम करते, त्याच्या सहाय्याने मागच्या वर्षी आपण राजे उमाजी नाईक, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा बलिदान दिलं, असे राजे उमाजी नाईक बेरड रामोशी समाज, त्यांच्या नावाने एक आपण अभियान राबवलं राज्यभरामध्ये। जवळपास 65,000 व्यक्तींचं आपण सर्वेक्षण केलं आणि ते सर्वेक्षण करून प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यामध्ये, त्यातल्या विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलं आणि प्रातिनिधिक जरी सर्वेक्षण असलं तरी त्यातून खूप मोठी गंभीर बाब शासनाला आपण निदर्शनास आणून दिली की यातल्या 30% लोकांकडे हे रेशन कार्ड नाही आहे, 15-20% लोकांकडे आधार कार्ड नाही आहेत, 45% लोकांकडे मतदान ओळखपत्र नाही आहेत आणि साधारणपणे 80% लोकांकडे जातीचे दाखले की ज्याच्यामुळे सगळ्या सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळत असतो, अशा 80% लोकांकडे अजूनही जातीचे दाखले नाही आहेत। तर ते ह्या चिंतनातून, ह्या सर्वेक्षणातून अधोरेखित झालं आणि ते आपण सरकारच्या लक्षात आणून दिलं आणि त्याला अनुसरून एक महाअभियान राबवलं गेलं। त्या अभियानामधून आपण साधारणपणे महाराष्ट्रभरामध्ये 203 एवढे शिबिरे लागली आणि त्यातून जवळपास 32,000 लोकांना डॉक्युमेंट मिळाले आणि अजूनही खूप मोठा प्रश्न डॉक्युमेंटचा आहे, तो सोडवण्यासाठी आपला प्रयत्न चाललेला आहे। महाराष्ट्रभर आपण त्यासाठी प्रयत्नरत आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले संयोजक आहेत आणि त्या संयोजकांच्या मदतीने आपण हे करत असतो। तरी आपला जो प्रयत्न आहे तो सुरू आहे, त्यातून आपण समाजाचे प्रश्न समाजासमोर मांडतो आणि भटक्यामुक्तांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। उद्धवराव काळे, भटकेमुक्त विकास परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांत, आणि आत्ताची परिषद आयोजित केली ते राजेंद्रजी दोनाडकर आपले प्रांत संयोजक आहेत, आता ते मंचावर उपस्थित आहेत। आपला हा समाजाचे जे प्रश्न आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांपुढे जावेत, त्याला वाचा फुटावी आणि सरकारी अधिकारी या योजनांचा लाभ केव्हा घेता येतो, जर त्यांच्याकडे सगळी कागदपत्रांची पूर्तता असेल तर
किंवा किमान काही शिक्षण त्यांच्यापर्यंत असेल तर या सगळ्या समाजाला अजून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचंच एक खूप मोठं काम बाकी आहे. जोपर्यंत हा समाज मिनिमम शिक्षणाच्या प्रवाहापर्यंत येत नाही तोपर्यंत योजना असल्या तरी त्याचा लाभ घेणं इथपर्यंत त्यांची प्रगती झालेली दिसत नाही. म्हणूनच भटकेविमुक्त विकास परिषद असेल किंवा इथं विदर्भातली भटकेविमुक्त कल्याणकारी बहुउद्देशीय परिषद असेल तर या दोन्ही परिषदांच्या माध्यमातून एक दुवा साधण्याचं काम केलं जातं की शासनाच्या योजना आणि त्या ज्यांना खरंच गरज आहे अशा समाजापर्यंत त्या पोहोचाव्यात. म्हणून या दोघांचं एक मध्यस्थ म्हणून परिषदेच्या माध्यमातून काम केलं जातं. आता गेली 6-7 वर्ष ही बिऱ्हाड परिषद इथे चालली आहे. विदर्भ आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातनं मराठवाड्यातनं वगैरे पायी चालत किंवा आपापल्या काही सार्वजनिक वाहनातून जवळजवळ 1,500-2 हजार लोक या परिषदेला जमतात. या परिषदेमध्ये एक सत्र आम्ही खास याचंच योजलेलं होतं की ज्या शासनाच्या योजना आहेत, करून पाहत आहे शासन त्या योजना, त्या प्रत्यक्ष या लाभार्थ्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा या बिऱ्हाड परिषदेच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करणं चालू आहे. आता भटकंती हेच त्याचं मुख्य कारण आहे आणि मुख्य म्हणजे बाकीच्या समाजांनी सुद्धा या सगळ्या समाजाला जवळ करणं, एक समानतेची वागणूक देणं आणि प्रगतीच्या ज्या ज्या सगळ्या संधी आहेत त्या त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं ही मोठी गरज आहे. या सगळ्या समाजाकडे एकेकाळी अतिशय उत्तम प्रकारची पारंपरिक कौशल्य होती, कला होत्या, परंतु काळानुसार त्याच्यामध्ये बदल करणं आता आवश्यक आहे आणि नवीन कौशल्य सुद्धा आत्मसात करणं आवश्यक आहे. तर या सगळ्यासाठी म्हणून सध्या परिषद कार्यरत आहे. भटकंती हेच मुख्य कारण आहे किंवा काही ठिकाणी अंधश्रद्धांचाही काही भाग आहे, त्याप्रमाणे शिक्षणापासून वंचित आहे. जे शिक्षणाच्या प्रवाहात आले ते मात्र अतिशय उत्तम प्रकारे प्रगती साधत आहेत असं सुद्धा चित्र आपल्याला दिसतं आहे. काही दिवसच फक्त घरी राहतो आणि जास्त तर हा भटकंतीवर असतो, कारण की पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना बाहेर जावंच लागते. आणि जेव्हा तो बाहेर जातो तेव्हा त्याच्या गावामध्ये जे सर्वे चालू असतात आधार कार्डाचे किंवा आधार कार्ड बनवायचे, त्यावेळेस त्याची उपस्थिती नसते आणि त्याची उपस्थिती नसल्यामुळे आधार कार्ड बनत नाही. एकदा बनलं नाही की पुन्हा त्याचं, आता तर अशी शासनाची स्कीम चालू झालेली आहे की फक्त नवजात शिशूचंच आधार कार्ड बनवले जाते आणि मोठ्या व्यक्तीचं आधार कार्ड बनत नाही. कारण की आता परप्रांतीयाने खोटे कामं करून आधार कार्ड बनवून आपल्याला आजपर्यंत काही उपद्रवी कार्यक्रम झालेले आहेत. म्हणून आता शासनानं पुन्हा काहीतरी जे भटकंतीचा आपला जो समाज आहे या समाजाला काहीतरी एक वेगळी चाल देऊन किंवा वेगळा एक पुरावा सिद्ध करून किंवा गावात जाऊन त्याचा सर्वे करून आधार कार्डाची उपलब्धी करून द्यावी. कारण की आधार कार्डापासून सर मोबाईलचं सिम असो की कुठलाही डॉक्युमेंट असो तिथून सुरुवात आहे आणि सुरुवातच जर नसली तर त्यांना पुढचे डॉक्युमेंट जोडावं कसे, हा एक मोठा मुद्दा आहे. तसेच डॉक्युमेंट जमा करायसाठी ज्याचं मूळच जागेवर नाही आहे तर पुढचे डॉक्युमेंट होतील का, तसा हा अशिक्षित समाज आहे. कारण की बाहेरच फिरायला जाऊन पोटाची खळगी भरणं म्हणजे शिक्षण कुठून होणार आहे सर, आणि शिक्षण जर नाही झालं तर पुढची प्रगती होणार नाही. म्हणून आता त्या शिक्षण आणि डॉक्युमेंट या दोघांची जोड जर झाली तर येणारा हा जो काळ राहील भटक्याविमुक्तांचा हा चांगला येईल. याच्याकडे शासनानं जवळून आणि कसून प्रयत्न केले पाहिजे असं आमचं एक मत आहे सर. सत्कार याच्यामुळे झाला की मी एक गरीब आणि या भटक्याविमुक्तातलाच असल्यामुळे मी स्वतःच्या कलेने एक उद्योजक म्हणून माझं एक चित्र समाजाच्या समोर आलेलं आहे आणि मी आजपर्यंत समाजातील जे मागासलेले आणि अशिक्षित मुलं आहे त्यांना एक सुशिक्षित बनून एक स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप माझा कसोटीचं योगदान आहे आणि ते मी साकार करत आहे. आणि ते साकार करण्यासाठी उद्धवरावजी काळे यांचं मला मोलाचं मार्गदर्शन असते आणि मला एक युवा उद्योजक म्हणून ज्या ठिकाणी सत्कार करण्यात आला तो एक माझा नसून माझ्या पूर्ण समाजाचा सत्कार झाला असं म्हणून मी माझ्या मनाला संबोधतो. माझं नाव दिगंबर दत्ता ढाळे, पण मला सर 3D शिरला नावानं ओळखले जाते कारण की हे माझं मुख्य नाव आहे आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे श्री विश्वकर्मा उद्योग 3D शिरला आणि मला 3D शिरला या नावाने. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर.